जेम रोड पुण्यातला सर्वात जिवंत रस्ता आणि कधी खराब न होणारा रस्ता म्हणून प्रसिद्ध. कॅफेज आहेत, रेस्टॉरंट आहेत, पण या गर्दीत एक ठिकाण असं आहे की जे बऱ्याच वर्षापासून इथं उभं आहे, बदलत नाही, डगमगत नाही. तसं नाव आहे शाही भोज थाळी रेस्टॉरंट, जेम रोड, पुणे. नाव ऐकलंच असेल, पण आज मी स्वतः ते एक्सप्लोअर करतोय आणि तुम्हालाही त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. ही जागा सापडायला अगदी सोपी आहे. संभाजी पार्कच्या एका बाजूला बालगंधर्व येतं आणि एक्झॅक्ट दुसऱ्या बाजूला काय येतं तर ही जागा शाही भोज. मेट्रो स्टेशनच्या खाली अगदी जवळ 30 सेकंदाच्या अंतरावरती ही जागा लोकेटेड आहे. जेम रोडून आत शिरलो आणि पहिल्या क्षणी एक गोष्ट जाणवली, हे साधं सुद्धा डायनिंग हॉल नाही आहे. रॉयल आणि ग्रँड वातावरण, नावाप्रमाणेच शाही. भिंतीवर ट्रेडिशनल टचेस, व्यवस्थित मांडणी, एक भव्यपणा जो डोळ्यांना दिसतोच. इथे जेवण एक सेलिब्रेशन असणार आहे आणि पार्किंगसाठी टू व्हीलरला सुद्धा भरपूर जागा आहे. मी आता लुधियाळ एक मध्यम गर्दी इथे होती, जागा लगेच मिळाली आणि सेवा मी बघतोय अतिशय तत्पर आहे. थाळी आली आणि ताटात भव्य ही चिकू रबडी, पायनॅपल हलवा, तेसिकी जिलेबी, इराणी समोसा, खमण ढोकळा, मिक्स रगडा चाट, बटर पनीर, पालक आलू, मसाला भेंडी, शेवभाजी, सोयाबीन मसाला, जिरा राईस, खिचडी, दाल फ्राय, गुजराती कढी, फुलका, पुरी, भाकरी, सलाड, इमलीची चटणी, म्हणजे यांच्याकडे इमलीची चटणी, लसूण चटणी आणि पापड, हे सगळं एकत्र 499 रुपयामध्ये अमर्याद. थाळी बघता क्षणी लगेच मनात भरली. चला आता आपण एक जेवण करूया. नुसतं जेवण वाटत नाहीये, हा एक उत्सव दिसतोय. चला बोलूया मनापासनं आणि जेवूया मनापासनं. अशी भरगच्च थाळी आलेली आहे आणि एक वेगळे वेगळे पदार्थ इथे आलेले आहेत, माहिती नसलेले बरेचसे. आपण माहितीपासून सुरुवात करूया. इथे सलाड दिसतंय, इथे लसणाची चटणी आहे, हिरवी चटणी आहे, इमली चटणी आहे, इमली चिंचेची चटणी आहे, गुळ भाकरी आहे, इथे हे फुलका आहे, पुरी आहे. इथे एक हा वेगळाच पदार्थ आहे आपल्या याच्यामधला, तो आहे सोया मसाला. त्याच्यानंतर ही भरली भेंडी आहे, या ठिकाणी जिलेबी आहे, मालपुआ आहे, म्हणजे स्वीट नंबर 1, स्वीट नंबर 2, इथे पायनॅपल हलवा आणि त्याचबरोबर या बाजूला इथे चिकूची रबडी पण आहे. म्हणजे 4 स्वीट्स आत्ता याच्यामध्ये आहेत आणि 4 अनलिमिटेड आहेत. ह्याच्या पुढे ही आहे शेवभाजी, ही आहे गुजराती कढी, हे आहे दाल फ्राय. हा एक खूप वेगळा पदार्थ आज मी ऐकला, काजू वाल. सो काजू आणि वालाचं एक कॉम्बिनेशन मी आज पहिल्यांदाच खाणार आहे. पुढे हा आलू आणि पालक, पुढे पनीर मसाला, असं सगळं पदार्थ आहेत. इथे छोटासा हा समोसा दिसतोय. खमण एका ढोकळा आहे, तुम्हाला आतापर्यंत लक्षात असेल, मी सांगून टाकतो, हा खमण आहे. इथे त्याचबरोबर छानपैकी मिक्स असं चॅट त्यांनी दिलेलं आहे. वेलकम ड्रिंक म्हणून इथे 2 पदार्थ आहेत, एक आहे छाछ म्हणजे आपलं ताक आणि इथे आहे जलजिरा. सो खरंच भरगच्च थाळी इथे आलेली आहे. पापड तर दिसतोच आहे. ही मोस्ट एकदा पदार्थ किती आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25, 25 पदार्थ येते आहेत. त्यानंतर खिचडी, भात वगैरे नंतर येणारच आहे. तर आता आम्ही थाळी घालायला सुरुवात करतो आणि तुमच्याबरोबर शेअर करतो चवी कशा आहेत त्या. भरगच्च थाळी आलेली आहे, सुगंध ऑलरेडी आलेला आहे, पोटामध्ये भूक भरपूर लागलेली आहे. दुपारची वेळ आहे त्यामुळे भूक जास्तीच लागतं अशा वेळेला. मी खायला सुरुवात करतो आणि चवी तुमच्याबरोबर शेअर करतो. त्याआधी वाह, मस्त गरम गरम पाणी आहे. वा वा वा, बस 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 बस. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू. शाही पद्धतीने हात धुवून थाळीची शाही सुरुवात झालेली आहे. आता एक एक पदार्थ आपण आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे टेस्ट करूया आणि चवी कशा तुमच्याबद्दल बरोबर लगेच मी शेअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा ही आहे शेवभाजी. वा,
वा म्हणजे वाच. कुठलीही एक्झॅगरेटेड टेस्ट त्या टाईपची नाही आहे, अगदी माइल्ड आहे, तशात नाही, कोणाला त्रास होईल अशातली पण नाही आहे. अतिशय छान चविष्ट, अति चविष्ट अशी शेवेची भाजी आहे. पुढे ही गुजराती कढी. गुजराती म्हटल्यानंतर गोड नोट्स पाहिजेच, त्या आहेतच त्याच्यामध्ये. अतिशय सुरेख चविष्ट आणि डेन्स कढी आहे. उगाच काहीतरी करायचं म्हणून केलेलं नाही आहे त्यामध्ये. आणि कढीची जान खरं म्हणायला गेलं तर त्यामध्ये असलेलं आलं, प्रॉपर प्रमाणात आलंचं कढीत पडलं तर काय छान टेस्ट लागते. बेस्ट एक्झाम्पल. दोन्ही पदार्थ 1000 मार्क्स. दाल फ्राय छान आहे, पण आधीचे 2 पदार्थ जरा अतिच उच्च होते. हे ठीक आहे, चांगली डाळ फ्राय. पुढे या पदार्थाबद्दल मला फार इंटरेस्ट आहे, काजू वाल. सो काजू आणि वाल काय असं कॉम्बिनेशन कधी खाल्लेलं नाही आहे. ते कढीपत्त्याचे पान वगैरे दिसतं याच्यामध्ये. बघूया टेस्ट कशी लागते. वा वा, किंचित गोड नोट्स आहेत, खोबऱ्याचा वापर आहे प्रॉपर, आणि चव अतिशय झकास. हे बघा, युनिक वेगळी चव. म्हणजे मी सध्या आपली थाळी क्रमांक 95 का 96 चालू आहे आत्ताही. मी रँकिंग करतो की सगळ्यात चांगल्या थाळ्या कुठल्या कुठल्या, त्याचा एक मी एपिसोड करणारच आहे. मला ही थाळी कन्सिडर करावीच लागेल, एवढी छान याची टेस्ट आहे. वा. पुढे आलू पालक. सो पोर्तुगीजाने तो आलू आणला म्हणताना तो आपल्याला चिपकला तो चिपकलाच, आणि भारतीय सगळ्या थाळ्यांमध्ये तो असतोच. सो यांचा मी आधी पालक टेस्ट करतो कसा आहे. जमलेला पालक आहे, आणि शूटिंगमध्ये थोडासा तो गार होतो, पण आलं तेव्हा खूप गरम गरम होतं तेव्हाची याची चव. अरे क्लासिक टेस्ट आहे, ॲब्सोल्यूट क्लासिक टेस्ट. वा. मस्त. हे पुढे पनीर मसाला. ठीक आहे, चांगला आहे, आवडावा असा आहे. हो. पुढची टेस्ट पापड. शहरामध्ये जे पापडाची टेस्ट काय असते आपली, मी खाताना तुम्हाला कर्रम कुर्रम असा आवाज आला तर पापड क्रिस्पी आहे. चव नॉर्मल स्वीटसारखेच असते, याची काही वेगळी आहे का चव तुम्हाला सांगतो. चांगला आहे. गुजराती लोकांचे जे पापड असतात त्या टाईपचा हा खास वेगळा पापड आहे. आपला उडदाचा असतो एक्झॅक्ट असा नाही आहे. छान टेस्ट आहे. पुढे ही भेंडीची भाजी, ही भरली भेंडी यांची. तर चांगली आहे, व्यवस्थित आहे. पण आता बाकीचे एवढे छान पदार्थ नंतर मी भेंडीला तेवढा भाव देईल आत्ता असं वाटत नाही आहे. पुढे हा जो काही सोयाबीन मसाला आहे, असा पदार्थ माझ्यांदा जे मी खाल्ला होता कुठला तरी एका थाळीमध्ये, फलटणच्या जवळच एक थाळी केली होती त्या ठिकाणी असं खाल्ला होता. नंतर आज परत सोयाबीन ताटामध्ये आलेलं आहे. बघूया. वा. फुल स्मोकी टेस्ट आहे त्याच्यामध्ये. योग्य प्रमाणात पडलेले मसाले काय मॅजिक करू शकतात. परफेक्ट टेस्ट, आवडलेली आहे, मस्त. पुढे खमण की ढोकळा. प्रॉपर स्पॉन्जी, म्हणजे नक्कीच घशाला टोटरे बसणार नाही आहे त्याचे. प्रॉपर गुजराती असल्यामुळे किंचित स्वीट टिंच जी यायला पाहिजे ती आलेली आहे. सुरेख, मस्त. हा प्रॉपर मिनी समोसा कॅटेगरीत बसेल असा समोसा आहे. अगदीच मोठा नाही, अगदीच छोटा नाही, प्रॉपर. आणि कोण बघतो चुकून इराणी कॅफेमधून हा इकडे आला की काय असं वाटतं. हा प्रॉपर इराणी समोसा जसा असतो, म्हणजे हा खायला का होईना इथे यायलाच पाहिजे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा समोसा आहे. फोन करून विचारायचं समोसा आहे का, असेल
तर कंपल्सरी इथं यायलाच लागतं आहे. पावसाळ्यामध्ये तर आणखीन खायला मजा येणार आहे हा समोसा. वा. पुढे हा पापडी चाट. सो मिक्स पापडी चाट. वा. बघूनच प्लीझंट वाटतंय. अतिशय छान दर्जाचा हा पापडी चाट आहे. हा जरा गुजराती अंगावरचा आहे, जे भयानक तिखट विकट असं काही नाही आहे. प्रॉपर चव आहे, आंबट आहे, खारट आहे, छान जमलेलं आहे. या थाळीमध्ये 4 अमर्यादित स्वीट्स आहेत. पहिलं स्वीट जिलेबी. वा. गार्निशिंग केलेलं आहे वरती मस्तपैकी. पण बघतो. प्रॉपर तुपाची जी टेस्ट लागायला पाहिजे पहिल्याच पॉईंटला टेस्ट लागते. अतिशय सुरेख जमलेली जिलेबी. पुढे हा आहे मालपुआ. परत हा सुद्धा मस्त गार्निशिंग केलेलं आहे. जेवढा गोड पाहिजे तेवढा ॲप्रोप्रिएट गोड, म्हणजे अगदी गोडाचा मारा केला आहे अजिबात नाही. आणि स्मूथ टेक्स्चर पाहिजे, प्रॉपर स्मूथ टेक्स्चर आहे. मस्त. पायनॅपल हलवा. रवा जेवढा भाजायला पाहिजे ॲप्रोप्रिएट, त्याशिवाय या हलव्याची मजा येत नाही. तेवढ्या प्रमाणात भाजलेला रवा अतिशय छान. गोड असायला पाहिजे तेवढा गोड. पायनॅपलचं वरणाची काही टेस्ट लागायला पाहिजे तशी सुरेख टेस्ट. सो तिन्ही स्वीट्स छान आहेत. चौथं एक स्वीट आहे पण मी नंतर टेस्ट करणार आहे, ते आहे चिकू रबडी. बघूया ते कसं आहे ते. शनिवारवर जर तुम्ही आलात तर यांच्याकडे हे नूडल्स असतात. सो मी टेस्ट करतो. चायनाने आपल्याकडे जे आक्रमण केले थाळीमध्ये ते असं. प्रत्येक पदार्थ हे इंडिव्हिज्युअल डिश म्हणून खातच राहता येईल असं आहे. हा चायनीज फारसा आवडत नाही, पण हा पदार्थ मात्र असं मला आवडलेला आहे. मस्त, खरंच मस्त. हिरवी चटणी इंडिव्हिज्युअल खाण्यापेक्षा मी विचार केला या खवणबरोबरच खावी. प्रॉपर पुदिन्याची चटणी, योग्य तेवढी तिखट आहे आणि अतिशय चविष्ट आहे. फ्रेशनेस जो पुदिन्याचा आहे टिकलेला अजूनसुद्धा. आणि जर रविवारी तुम्ही आलात त्यांच्याकडे पिझ्झा किंवा नूडल यापैकी काहीतरी तुम्हाला बोनस असू शकतो. सो रविवारी येणं जास्तीत चांगलं आहे असं मला वाटतं. पण अदरवाईज या चवी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या आहेत डेफिनेटली. मुगाच्या डाळीची खिचडी आहे, वरण भात आहे, पण मी स्वीटसाठी जागा ठेवणार आहे. आणि हे आहे चिकू रबडी. चिकूचे तर रॉ पीसेस दिसत आहेत, बघूया कसे लागते. सुरेख. वाच. टेस्ट अतिशय छान आहे, प्रॉपर. फक्त दूध जरा हे डेन्स असतं तर आणखीन चाललं असतं, पण ओव्हरऑल टेस्ट जी आहे ती मस्त आहे. सो याच्या भरगच्च थाळीवरनं नेहमी तर उरवता साइन ऑफ करतो वेर अँड वॉट एक्सपिरियन्स चॅनलवरती. पुन्हा भेटूया आपण अशाच कुठल्यातरी छानच्या थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. हां, आणि थाळी आज डाएट परत कधीतरी बघू. मस्त. थँक्यू.